नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तसं पाहायला गेलं तर नागवेलीची पानं म्हणजेच विडेची पानं किंवा त्याला खाऊची पानं असे देखील म्हणतात. आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. म्हणजे यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात. पण सहसा बऱ्याच जणांना पान खायला आवडत नाही. म्हणूनच आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी. खमंग, खुसखुशीत, तेवढीच कुरकुरीतही, बनवायला अतिशय सोपी. सोबतच श्रावण महिन्याच्या नैवेद्याच्या ताटाची शोभा वाढवणारी आजची आपली ही रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथं मी 9 ते 10 नागवेलीची पानं घेतलेली आहेत. आता याला विड्याची पानं किंवा खाऊची पानं असे देखील म्हणतात. आता ही पानं ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता यामधलं पाणी निथळण्यासाठी ही पानं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया. त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचं आहे. त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण घालूया. अर्धा चमचा धने, सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपण जिरं घालूया. आता ह्या सगळ्या साहित्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचंय. चला, इथं आपलं वाटण करून तयार झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे. हे बघा, हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये. अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता यामधलं ना सगळं पाणी काढून टाकूया आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याला झाकण लावायचंय आणि ही डाळ ना आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. चला, इथे आपली डाळ देखील मस्त अशी आबडदोबड वाटून झालेली आहे. हे बघा, आता ही डाळ ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्यामधलं पाणी देखील निथळून गेलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ह्या पाण्याचे ना देठ काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या पानाचे देठ मी काढून टाकलेले आहेत. हे बघा, आणि ही पानं मस्त अशी जुळवून घेतलेली आहे. आता ही पानं आपल्याला मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी बारीक चिरून घेऊया. आपली चिरून झाल्यानंतर इथे मी अर्धा जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर देखील मस्त अशी बारीक चिरून घेऊया. आता ही चिरलेली कोथिंबीर देखील आपण चिरलेल्या पानामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया वाटलेली डाळ. त्यानंतर आपण मगाशी तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय. अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचंय. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा तीळ, सोबतच चवीपुरतं मीठ घालूया आणि अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचंय. आता हे सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि हे मिश्रण ना आपल्याला सरसरीत असं भिजवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर आपलं हे वडीचं मिश्रण बनवून तयार झालंय. आपण आता वडी बनवायला घेऊया. तर आज आपण ह्या वड्या ना ग्लासामध्ये बनवतोय. त्यासाठी इथं मी अशी प्लेन ग्लास घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण ग्लासांना ना तेल लावून घेऊया. मस्त असं तेल आपल्याला ग्लासाला लावून घ्यायचंय. सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घेऊया. तर इथे मी 2ही ग्लासांना तेल लावून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये ना आपण तयार केलेलं मिश्रण भरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचंय. छान असं दाबून भरायचंय.
बघू शकता हे दोनही ग्लासामध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे. आपण आता हे वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता ही ग्लासनं आपण यामध्ये ठेवून घेऊया. त्यानंतर यावरती ना असं पॅक झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण ना 20 ते 25 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचंय. तर इथे 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण मस्त असं फुगून आलेलं आहे. आपण आता याला हात लावून बघूया. हे बघा, माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे हे छान असं वाफवून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता हे दोनही ग्लास थंड झालेली आहेत. आता यामधली ना वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा ग्लास ना आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि असा उलटा करून घ्यायचा आहे. हे बघा, अगदी आरामात ही वडी निघालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही ग्लासामधली वडी काढून घेऊया. वडी आपण काढून घेतल्यानंतर आपण ही वडी ना कट करून घेऊया. तर इथे आपली ही वडी ना मस्त अशी पातळ कट करून झालेली आहे. हे बघा, आपण आता ह्या वड्या तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता थोड्या थोड्या वड्या यामध्ये सोडायच्यात आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकताय वड्यांचा रंग बदललेला आहे. मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आपल्या ह्या वड्या ना कुरकुरीत अशा तळून झाल्यात. काढून घेऊया. अशाच पद्धतीने राहिलेल्या वड्या देखील तळून घेऊया. तर इथे ना औषधी गुणधर्म असलेल्या नागवेलीच्या पानाच्या खमंग कुरकुरीत वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.